आज आपण चालता बोलता मध्ये पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळ्यामध्ये परतीची वारी करत असताना राहुरी येथे आलेला असता आज आपल्याला ज्या महिला आजीबाई आहे, आता या आजी इतक्या वयस्कर थकलेल्या असून त्यांना चालता सुद्धा नाही, तरी ॲम्ब्युलन्स सेवेमध्ये बसून त्यांनी पूर्ण वारीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आजी, तुम्हाला पंढरपूरला गेलं रामकृष्ण हरी म्हणा, वारीत काय आनंद वाटला? हातोडा चांगला वाटला. तुमचं नाव सांगा. माझं नाव छगोबाई चंद्र तुपे. किती वर्ष वय आपलं? 70 आणि 5. 75 वर्ष वय. अजून पूर्ण करायचं काय 100? हा नाही नाही, होईन होईन, पूर्ण होईन. तू वारीत 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 गेला ना पूर्ण होईन. माझे दोन्ही पाय मोडेल तर मी सगळ्या वाऱ्या करतोय. पंढरपूर पांडुरंग सगळं नेतो करतो. पंढरपूरला येणार. पांडुरंग दिसले का मग तुम्हाला? वारीत का होईना पण येणार. पांडुरंग दिसलेत का? कोणात दिसले? पण एकदा बाबाच्या रूपामध्ये रस्ता चुकली होते तेव्हा. हा, मग ते मला विचारित होते, मावली मी रस्ता चुकले. ते म्हणले मावली मी चुकले तर तुम्हाला काय सांगू, मग जा नाही चुकणार तू सिद्धी जाशील म्हणा. मग लगेच आमची रावटी भेटली. आता आम्हाला जाताना सुद्धा एक असं वेड्याचा रूप घेऊन आला. इतके पायी चालला. मग ते सगळे लोक म्हणे वेडा नाही म्हणलं, पांडुरंग आहे तुम्ही नीट पाया पडला. तिने 10 रुपये चहा प्यायला दिला सगळ्या वारकऱ्यांना. 2-3 ठिकाणी मला या ऋषीमध्ये चुकले होते ना, हा, तर तिथे देवळामधून बाई आली भुसक्यात. मग ती मा वापरू नको मी तुला. पंढरपूरचं एकही वारकरी चुकत नाही. पांडुरंग एवढ्यांचा कटेवर हात ठेवून सगळ्यांचं देखरेख करतो. गेलते तिकडे मग आनंद वाटला ना वारीचा. मग धन्यवाद. रामकृष्ण. चला उभे राहा सगळे. इकडे या ना. हे नाशिक सिव्हिल आणि जिल्हा परिषद नाशिक. आज आपण चालता बोलता मध्ये पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर पायदिंडीमध्ये परतीची वारी करत असताना राहुरी येथे आलेला असता आज आपल्याला जे राहुरीमधील आज आपल्याला कोणचं हे कोणचं खंडेराय देवस्थानमध्ये आज सर्व वारकऱ्यांसाठी परतीच्या वारीमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. आणि आपल्याला शिवचिदंबर मंगल कार्यालयात जेवणासाठी यांनी आपल्याला हवाल उपलब्ध करून दिला होता. तरी आपण या जे भावी भक्त आहे यांच्याशी आपण चालता बोलतामध्ये मुलाखत घेत आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं मनीषा देवरे, आरोग्य सेविका. किती वर्षापासून काम कार्यरत आहात? 17 वर्ष झाली. आनंद वाटतं काय सेवेचा? हो. तुमचा ताई? माझं नाव भारती रामदास मोरे. मी 23 वर्षापासून काम करते. 23 वर्षापासून. मी बाबासाहेब निवृत्ती खळदकर. मी 20 वर्षापासून काम करतो. मी अविनाश तानाजी भोसले 6 वर्षापासून काम करतो. मी 18 वर्षापासून वारी करीत आहे. आता 2-3 वर्षापासून बंद केलेली आहे. आजारामुळं. तुमचं नाव? मी डॉक्टर प्रसाद कृष्ण साळुंखे. मी जिल्हा सातर्क अधिकारी नाशिक जिल्हा परिषद नाशिकमध्ये कार्यरत आहे. गेल्या 3 वर्षापासून या वारीत कार्यरत आहे. यावर्षी पण परतीच्या पदार्थ झाला आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी डॉक्टर सुनील कुमार अरविंद कुलते, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, नाशिक सिव्हिल 108 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. रतन सोनवणे, पायलट 108. सदाशिव शेळके, राहुरी. डॉक्टर नकुल निकम, काशवराव वामन, राहुरी. राजेंद्र शेळके, राहुरी. मग दादा, आपण ज्या सेवक 108चं काम करताय, तुम्हाला वारीमध्ये काय काय अनुभव आले ते आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही आता ही महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्तपणाने साधारण 26 जानेवारी 2014ला ही संकल्पना सुरू करण्यात आली, म्हणजे आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा. तर आता हे 3रं वर्ष आहे आमचं वारीचं. तर साधारण 20 ते 25 पेशंट जे आहेत हे ॲडमिट केले. काही राहुरीला केले, काही श्रीरामपूरला केले, काही नगरला केले, काही त्र्यंबकेश्वरला केले. पण ह्या संपूर्ण वारीमध्ये त्यांना जरी ॲडमिट केलं तरी आम्ही त्यांची पूर्णपणे वारीमध्ये दुसऱ्या दिवशी परत ते आले आणि त्यांची वारी पूर्ण झाली. आता आपण जे इतर सेवा करताय, दररोजची दैनंदिन सेवा आणि वारीतली सेवा, याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, फरक काय, तर वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा होती आणि आनंद वाटतोय. आपल्या दररोजची तर चालूच असते उपचार पेशंट, पण आता वारीतला म्हणजे वेगळा आनंद असतो. ज्या आपल्या दिवाळीला जसा आनंद होतो त्याच्यापेक्षाही ज्या वारीत ज्यादा आनंद होतो. आज साधू संत येते घरात, तोच आषाढी वारीचा आनंद करा. आणि वारकरीची सेवा होती. आम्ही एवढे चॅनल चालून दररोजच्या 30-35 किलोमीटर चालून कोणाचे पायाचे मुरगळे हे 2-2 मिनिटात काढून दिले, कोणाच्या शिरा भरल्या तरी सेवा करत होतो. वाढण्याचं काम केलं, सर्व सेवा करत सेवक म्हणून आपण आलो. आपल्याला कोणत्या गोष्टीचा अभिमान नाही पाहिजे. आपण सर्व वारकरीची सेवा करावी. जग कटेवर हात ठेवून सर्व 50 लाख लोकांचं निरीक्षण करतोय. मग आपण त्यांचे सेवक, मग आपण पण सेवा केली पाहिजे. चांगल्या मनाने कार्य केलं तर कडायला जातो, अधुऱ्या मनाने विचार केला तर कडायला जात नाही. आनंद वाटतोय. धन्यवाद. रामकृष्ण. ताई, तुम्हाला काय वाटलं आता वारीमध्ये? मला खूप
खूप आनंद आता झाला. ज्या वारकरी महिला आहे यांना आपण काय सुविधा दिल्यात किंवा काहीला मदत लागली तर मदत? इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, हातपाय चोळणं, सर्व सेवा दिल्या. त्यांच्याकडे बघून एकदम आनंदी आहे. असं वाटतं का आपण जशी पांडुरंगाची सेवा करतो? पांडुरंगाची सेवा त्यांच्या रूपामध्ये म्हणजे देव आहे अजून, पण पाण्याची कॅपॅसिटी कमी झाली. ज्यांना दिसतो त्यांना ओरिजिनल दिसतो. ताई तुम्हाला काय अनुभव वाटलाय? अनुभव आहे ना, खूप आनंद झालेला आहे. इथं येण्यासाठी मी 2 महिन्यापासून ते सुपरवायझर आहे त्यांना कॉल करत होती की मला यायचं आहे आणि ते माझं पूर्ण झालं. आता 2 महिन्यापासून मी पंढरपूर वारीला जायचं होतं, पण सगळं बजेट कोलमडलं होतं. घरी कपाशी फुलगावतन पॅक झाली होती, ही डीपी जळली होती. मी म्हणलं सगळं सोडून द्या, डायरेक्ट निघून गेलो. घरी येऊस तर गवत चांगलं 2 फूट झालं. तरी 2 दिवसात काढलंय. उजूक वारीला तयारी आहे. आता ह्याच्या ताराबादच्या दिंड्या सर्व प्रक्षेपण पायी घेणार, असा आनंद राहतो. आणि एक आहे, आपण मनापासून भक्ती करतो. तुम्ही जरी म्हणता असं देव कोण नाही, 3 वर्षात मला 2 वर्ष झालं तेव्हा जायला सोबत नव्हतं कोणी. मी असंच विचार करत रातभर विचार करत बसलो पिशी भरून. मला 2ला स्वप्न पडलं म्हणजे मी तो सांगाय म्हणे बस गाडी सकाळीच नाशिक पंढरपूर गाडी धरली डेट तर करमाळ्यापर्यंत मला एक जोडदार आला. तिथून ते कुठं गायब झाला मलाच दिसला नाही माझ्या वाकडावरून. तरी मी एवढं पित्त झालेलं होतं. तरी माईक चॅनल एक अधिकारी होता त्याच्याकडे दिला आणि त्याला म्हणलं लेडीचं अभंगन आहे ना शूटिंग आहे. त्याने स्वतः शूटिंग घेतली. ड्रायव्हर मला नंतर उभं राहिलं म्हणे पेरणी पाटील तुम्ही लांब जा, गॅस गेला का तो डिझेलचा मग तुम्ही नीट होता. उजूक नीट झालो. एवढी सेवा मनापासून भक्ती केली ना 100% फळ मिळतं आहे. आणि मला तर पांडुरंगाच्या कृपेने मी 2022ला चालू ड्युटी 15,000ची सोडून दिली. आत्ता वेळात घाटात मला डायरेक्ट ड्युटी आहे तरी मी करत नाही. पण हीच पांडुरंगाची ड्युटी 10 वर्ष करायची, 60 वर्ष सर्व्हिस करायची, त्याच्यात 10 वर्ष परमार्थाला सोडलेत. आणि परमार्थाच्या कृपेने 2022पासून एक दिवस घरी नाही. मंडळी 20 वर्षापासून नाही आहे तरी मी एक दिवस घरी जेवायला नाही. कंटिन्यू चॅनल आणि मी कंटिन्यू असतो. आनंद वाटतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरू एक संत निवृत्तीनाथ महाराज की जय. धन्यवाद. रामकृष्ण. आपल्याकडे शाहीर बातू पेरणे भक्ती चॅनल, शीघ्र कवी व लेखक, गीतकार, शाहीर, व्यसनमुक्ती, महाराष्ट्र राज्याध्यक्ष, दक्ष पत्रकार संघ आणि एक स्वच्छता अभियान दूत असून मी स्वच्छता अभियानला महाराष्ट्रात अहिल्यानगरचं पहिला क्रमांक घेऊन 5 जिल्ह्यामधून पहिलं पारितोषिक आणलेलं आहे. आणि मी शीघ्र कवी असून शब्द टाका 2 मिनिटात गीत तयार होतं आहे. आणि आज आपले यूट्यूब चॅनल 12 आहेत. मागच्या महिन्यात हॅक झालं होतं, हॅक करून सुद्धा 12 चॅनल परत चालू केले आणि तेवढं भरलेत. शाहीर बातू पेरणे भक्ती मंडळ, नाद विठ्ठल भक्तीचा ग्रामीण वार्ता, चालता बोलता, शाहीर पेरणे न्यूज, SBP न्यूज, ग्रामीण वार्ता, चालता बोलता, आमची माती आमची माणसं आमची नाती यूट्यूब चॅनल, श्री स्वामी समर्थ भक्ती मंडळ तांदवाडीकर, हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पेरणे तांदवाडीकर आणि असे यूट्यूब चॅनलचे 12 चॅनल आपल्याला प्रेक्षकांनी पाहायला भेटते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.